नंदुरबार एसीबीची धडक कारवाई। खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक। नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत नंदुरबार राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नंदुरबार येथे कार्यरत वरिष्ठ पर्यवेक्षक जिजाबराव साहेबराव चौधरी वय 58 यांना 5,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। तक्रारदाराच्या नातलगाला सन 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पापड उद्योग, पीठ गिरणी व या गृह उद्योगासाठी 10 लाखांचे कर्ज मंजूर झाले होते। या कर्जावर 35% अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली होती। त्यानुसार 3 लाखांची सबसिडी संबंधितांच्या कर्ज खात्यात जमा झाली होती। मात्र ही सबसिडी मिळवून दिल्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पर्यवेक्षक जिजाबराव चौधरी यांनी सुरुवातीला 10 ते 12 हजारांची लाच मागितली। तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली। त्यानंतर तडजोडीनंतर 5,000ची लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले। त्यानुसार 30 जून रोजी नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोकर तलाव रोड येथे एसीबीने सापळा रचला। आरोपीने तक्रारदाराकडून 5,000ची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले। आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते पुढील तपास करीत आहेत। ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराडे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे तसेच एसीबीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। एसीबीचे नागरिकांना आवाहन, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी। लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण।